म्हटलं साहेब संयोजकांचा फोन येतोय आपल्याला निघायला हवं. साहेब म्हणाले माझ्या लक्षात आले सर, पण एक केस आहे, ती केस आपण सॉल्व्ह करूया आणि जाऊयात. ठीक आहे. बेल मारली. पलीकडच्या केबिन मधून एक पोलीस 19-20 वर्षाची दिदी असेल आणि 23-24 वर्षाचा तो दादा असेल, त्या दोघांना घेऊन इकडे आलीत. त्या दिदीने काळी ओढणी तोंडाला बांधलेली होती. त्या साहेबांनी तिला विचारलं, दिदी काय अडचण आहे? दिदी असं म्हणाली की आम्ही घर सोडलंय आणि आमच्या आई वडिलांना बोलवून घ्या. साहेब म्हणाले 7:15 वाजले, 40 किलोमीटर अंतर आहे बाळा तुझ्या घराचं, येण्यासाठी गाडी वगैरे नाहीये तिकडून, आता कसं बोलवून घेणार? एक काम करा, आजचा दिवस थांबा, उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या आई वडिलांना बोलवूयात. ती मुलगी ठीक आहे म्हणाली, पण आम्ही पोलीस स्टेशन मध्ये राहणार. साहेब म्हणाले माफ कर बाळा, हे ग्रामीण भागातलं पोलीस स्टेशन आहे, तुला रात्री इथं नाही ठेवता येणार. तुझ्या बरोबर 2 पोलीस अधिकारी देतो, शहरातल्या पोलीस स्टेशनला जा, तिथं राहा, सकाळी उद्या वरतून ये, मी तुझ्या आई वडिलांना बोलवून घेतो. मुलगी ऐकायला तयार नाही. ते म्हणाले की साहेब आम्ही इथंच राहणार. साहेब म्हणाले बाळा तुला नियम समजावून सांगितलंय, माझे हात बांधलेत, मला नाही काय करता येत, मी तुझी सोय करतोय, गाडी देतोय तुला. मुलगी ऐकायलाच तयार आणि शेवटी ती पटकन असं म्हणाली, आम्ही पोलिसांच्याकडे आलोय तरी आम्हाला संरक्षण मिळत नाही. साहेब पटकन उठले आणि म्हणाले बाळा हे बघ, मी सगळे प्रयत्न केले तरी देखील तुला दिदी सांगतो असं, तुला कुणापासून भीती वाटते सांग, मी त्यांना फोन करून सांगतो की तू माझ्या ताब्यात आहेस म्हणून, सांगतो फोन करून. माझ्या डोळ्याच्या समोर ती दिदी काय म्हणाली माहित आहे, माझ्या वडिलांच्या पासून आणि मामापासून मला धोका आहे. परवानगी घेण्याच्या अगोदर एक विधान करतो माऊली, प्रेम विवाहाला आमचा अजिबात विरोध नाही, लायकी सिद्ध केल्याशिवाय या गोष्टीकडे जायचं नाही, स्वतःची पात्रता सिद्ध केल्याशिवाय या गोष्टीकडे जायचं नाही. तुम्ही लायकी सिद्ध केलीत, आई वडील आनंदाने त्या गोष्टी स्वीकारतात, समाज त्या गोष्टी आनंदाने स्वीकारतो. त्या दिदीला विचारल्यानंतर सांगितलं की वडिलांच्या पासून मामापासून धोका आहे. ती दिदी जन्माला आली असेल त्यावेळेस तिचा बाप आनंदाने नाचला असेल, रात्रभर जागला असेल, हवं नको ते सगळं दिलं असेल, सगळं तर हाताच्या फोडाप्रमाणे जपले असेल त्या मुलगीला. कधी अंगामध्ये ताप आला ना, बाप 5 रुपयाचं नाणं हातामध्ये ठेवतो आणि सांगतो मेडिकल मधनं गोळी घेऊन ये. 3 दिवस त्या गोळीवरती ताप पाठीमागे सारण्याचा प्रयत्न करत असतो. पण कधी लेकीला त्रास झाला ना, एका मिनिटाच्या आत सगळं जग बदलण्यासाठी बाप तयार राहतो. कधीतरी कॉलेजमधनं एकदा फोन करून बघा, चक्कर आले म्हणून कधीतरी सांगा, धापा टाकत येणारा व्यक्ती कोण असते तर वडील असतात. आणि कधीतरी दादांच्या लक्षात येऊ दे, मी स्वतः काही ठिकाणी हे बघितलंय की वडिलांची काडीची चुकी नसताना फक्त मुलासाठी काही वडिलांना स्वतःच्या कानाखाली खावी लागले.